डोंबिवली समाज माध्यमांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची साडी नेसलेली प्रतिमा प्रसारित केल्याच्या कारणावरून राजकीय वादाला तोंड फुटले। या प्रकरणी भाजप डोंबिवली पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश उर्फ मामा पगारे यांना भर रस्त्यात अडवून नवा कोरा शालू नेसवून अपमानास्पद वर्तन केल्याचा आरोप आहे। या घटनेनंतर मामा पगारे यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, संदीप माळी, दत्ता मयेकर आणि इतर 20 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय। गुन्हा रस्त्यात रोखून धरणे, गुन्हेगारी पद्धतीने धाक दाखवणे आणि प्रतिमा मलिन करणे या कलमांखाली नोंदवला गेला आहे। मामा पगारे यांनी तक्रारीत नमूद केलंय की मी काँग्रेसचा जिल्हा उपाध्यक्ष असून काही दिवसांपूर्वी समाज माध्यमांवर फिरणारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची साडी नेसलेली प्रतिमा मी परिचितांना शेअर केली होती। त्यानंतर मला फोन करून विकास कामाच्या बहाण्याने बोलावले गेले आणि रस्त्यात अडवून माझ्याशी जबरदस्ती करण्यात आली। या प्रकरणामुळे डोंबिवलीत काँग्रेस आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा पेटलेला आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, डोंबिवली।